नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। कालच 11वी सायन्सच्या प्रवेशाची पहिली यादी जाहीर झालेली आहे। मग आपल्याला कॉलेज अलॉट झालं का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला mahafydc.admission.in या साईटवर जायचं आहे। तिथे लॉग इन करावं लागेल। लॉग इन केल्यानंतर अलॉटमेंट लिस्टवर क्लिक करायचं आहे। अलॉटमेंट लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे ॲप्लिकेशन नंबर मागतील। तो ॲप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि ॲप्लिकेशन नंबर सबमिट केल्यानंतर सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ही सगळी हिस्ट्री त्या ठिकाणी येणार आहे। आपला कोणता प्रेफरन्स ॲक्सेप्ट झालेला आहे, कोणतं कॉलेज आहे, स्टेटस काय असेल, कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे, हे सगळं त्या ठिकाणी येणार आहे। आणि कॉलेज अलॉट झालं असेल तर पुढे कॅप अलॉटमेंट स्टेटस पाहायचं आहे। कॉलेज अलॉट झाल्यानंतर कॅप अलॉटमेंट स्टेटस पाहायचं आहे। नंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील, कारण आपण काही डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले असतील सुरुवातीला, तर उरलेले जे डॉक्युमेंट आहे त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करावे लागतील। ते तिथं दिलेलं असेल ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि अपलोड केल्यानंतर आपल्याला प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करायची आहे। प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक केल्यावर नंतर प्रिंट ॲडमिशन लेटर येईल, म्हणजे त्या ॲडमिशन लेटरची प्रिंट काढायची आहे। आपल्याला ज्या कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे त्या ॲडमिशन लेटरची प्रिंट काढायची आहे आणि ही प्रिंट आणि आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट, फोटो, आधार कार्ड आणि ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट हे सगळं घेऊन कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची आहे आणि हे सगळं 30 जून ते 7 जुलैच्या आत करायचं आहे, कारण 7 जुलैनंतर आपलं ॲडमिशन आपोआप कॅन्सल होईल। कॉलेज अलॉट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे, आपले डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील। अपलोड केल्यानंतर प्रोसीड फॉर ॲडमिशन करावं लागेल, त्याची प्रिंट काढावी लागेल आणि ही प्रिंट आणि सगळी आपली कागदपत्रं त्या कॉलेजला त्या वेळेच्या आत जमा करायची आहेत आपल्याला आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ही सगळी क्रिया 7 जुलैच्या आत करायची आहे, कारण नंतर आपलं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण इथं थांबू, पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन।